भारताचा विकास होतोय की भारताचं अदानीकरण होतंय? आपली लोकशाही हुकुमशाहीकडे वाटचाल तर नाही करत आहे ना? याच प्रश्नांवरती आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी अविनाश थोरात स्वागत करतो तुमचं लोकल बंधन मीडिया चॅनेलमध्ये. काल राज ठाकरे साहेबांनी त्यांच्या सभेत अदानी समूहाच्या विस्ताराचा बिफोर आणि आफ्टरचा एक व्हिडिओ दाखवला आणि सर्वांच्या मनात एक प्रश्न आला. भारतात सत्ता कुणाच्या हातात आहे? जनतेच्या की काही उद्योगपतींच्या? तुम्हाला काय वाटतं? आणि आज आपण अशाच एका मुद्द्यावर बोलणार आहोत. तो मुद्दा सरकारपेक्षा मोठा, पक्षापेक्षा खोल आणि देशाच्या फ्युचरशी जोडलेला आहे. आपण जाणून घेऊयात अदानी साम्राज्य आणि सत्ता ह्यांची काय लिंक आहे. आज अदानी समूहाच्या अंडर भारतातील सर्वात जास्त पोर्ट्स, मुंबई अहमदाबाद सारखी एअरपोर्ट्स, कोळसा, वीज, संरक्षण, डेटा सेंटर्स आणि मीडिया आहे. प्रश्न हा नाही की अदानी श्रीमंत आहेत. प्रश्न हा आहे की ते सत्तेच्या किती जवळ आहेत. लोकशाहीत उद्योग सरकारला फॉलो करतात, पण सरकार उद्योगाला फॉलो करू लागलं तर धोका सुरू होतो. अदानीकरण म्हणजे नेमकं काय हे आता आपण जाणून घेऊ. प्रायव्हेटायझेशन वेगळी गोष्ट आहे आणि मोनोपॉलिझेशन वेगळी गोष्ट आहे. जर रेल्वे, बंदर, विमानतळ, वीज, संरक्षण हे सगळं एकाच उद्योगपतीकडे जाऊ लागलं तर तो विकास नसतो. ते सत्तेचं केंद्रीकरण असतं. आणि इतिहास सांगतो, जिथे पैसा आणि सत्ता एकत्र येतात तिथे लोकशाही मरते. आता आपण जाणून घेऊ लोकशाही हुकुमशाही कशी बनते. स्टेप 1, सरकार उद्योगपतींना मदत करते. स्टेप 2, मीडिया उद्योगपतींच्या ताब्यात जातो. स्टेप 3, विरोधक देशद्रोही ठरतात किंवा त्यांना तुरुंगात टाकलं जातं. स्टेप 4, जनतेला सत्य कळेनासं होतं. हीच आहे कॉर्पोरेट हुकुमशाही. आता आपण बीजेपी आणि अदानी यांचं सत्ता समीकरण जाणून घेऊ. भाजप सरकारवरती आरोप आहे की अदानी समूहाला प्रकल्प, कर्ज, सवलती, नियम बदल हे सगळंच मिळतं. आणि भाजप म्हणते अदानी यशस्वी उद्योगपती आहेत. पण जर यशस्वी असणं सरकारच्या आशीर्वादावर आधारित असेल तर तो मुक्त बाजार नाही, तो सत्तेचा बाजार असतो. सामान्य माणूस कुठे आहे? आज शेतकरी कर्जात आहे, तरुण बेरोजगार आहे, मध्यम वर्ग ईएमआयच्या लूपमध्ये अडकलाय. पण कॉर्पोरेटचे कर्ज माफ होतात, शेअर्स वाढतात, सरकार झुकतं. म्हणजे विकास वर जातो आणि जनता खाली राहते. जर सत्ता जनतेऐवजी कॉर्पोरेटकडे गेली तर संविधान फक्त पुस्तकात उरेल. भारतात अजून लोकशाही आहे, पण ती लोकशाहीच राहावी की नाही हे आता आपल्याला ठरवायची वेळ आली आहे. कारण देश भांडवलदारांच्या हातात दिला तरी देशात हुकुमशाही नक्कीच येऊ शकते. तुमचं स्पष्ट मत आम्हाला नक्की कळवा. आपण खरंच हुकुमशाहीकडे वाटचाल करतोय का? आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि लोकल बंधन मीडिया चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.